शेषपालम शेषाहिमालम शशिगंडभालम कालस्य कालम चितजन्मजालम वंदे जटालम जगदपजनालम नमः पार्वती पते छत्रपती शिवाजी महाराज की छत्रपती संभाजी महाराज की पहिला पुकारा हे आठवण करून देण्यासाठी होतं की नंदीच्या समोर आणि शिवशंकराच्या समोर अशा दोघांच्या मधात बसलेल्या या शिवशंकराला पण प्रणाम करतो आणि दुसरे नंतरचे दोन जय जयकारे जे केलेत ते दोन जय जयकारे म्हणजे कुठल्या महान व्यक्तींचं, कुठल्या राजेचं, कुठल्या किल्ल्याचं, कुठल्या सत्तेचं, कुठल्या स्वातंत्र्याचं उद्घोषण नव्हतं. ते दोन ललकारे म्हणजे आमचे श्वास आणि उच्छ्वास आहेत. साहजिक आहे आमच्या नावाच्या पाठीमागे नावाच्या समोर योगी आणि नाथ लागतं. मी मुद्दा म्हणून सांगतो. काही लोकांना एवढंच माहित आहे की नाथ संप्रदाय म्हणजे बाण बून बभूत असं काहीतरी करणी कांड करणारे असतात. नाही नाही, ओरिजिनल अखाड़े का जो नाथ रहता है वो बुलडोजर चलाता और खुदाई को भी उखाड़ देता. काहीतरी काय असतं, एखादं पद भेटलं असं मोठं झालं माणूस की मस्तपैकी खुर्च्या भेटतात आणि येऊन टाकल्या जातं. परंतु मी आपल्या सर्वांना पहिले प्रणाम करतो, कारण संपूर्ण महाराष्ट्रामध्ये दोन दैवत आहेत. मी फार बोर करत नाही बरं का, आणि ज्यावेळेस बोर व्हायला लागेल त्यावेळेस तात्काळ तिथून बोंबलायचं बंद कर. फार ऐकून नाही घ्यायचं, फार ऐकून घ्यायचं नाही. लक्षात ठेवा. मी अजून तुम्हाला एक गंमत सांगतो बरं का. स्वामी बोलू का 2 मिनिटं? आपण वेगळेच आहोत. हां. आणि मगाशी मी जे सांगितलं, लांडगे साहेब तुमच्या लग्नाचा छान वाढदिवस आहे. मला पुष्कळदा पहिले पस्तावा व्हायचा की आपली शादी क्यों नहीं हुई है. पण नंतर लक्षात आलं बरं का 2009 मध्ये की लग्न न केलेल्या लोकांना फार चांगले चान्सेस असतात. म्हणजे 2024 नंतर तर मलाच वाटतं की लुंगी घातलं चांगलं आहे. म्हणजे आतापर्यंत धोत्रवाले सगळे असा आनंद करायचे, आता आम्ही लुंगीवाले माच करणार आहोत महाराज. असो. पेटंट नंबर 641059 हे तुम्ही नवीन ऐकत असाल, कदाचित ऐकलं असेल, परंतु माझं काम आहे, मी जर ज्ञानोबांच्या विश्वस्त प्रमुखापदी बसलेलो आहे आणि त्याचं प्रतिनिधित्व करतोय तर मी नक्कीच तुमच्या ज्ञानात भर पाडली पाहिजे. ग्राउंड लेवलवर जाऊन काम करणं माझ्यात शक्यता नाहीये. आत्ताच दादांनी सांगितलं की पुष्कळदा शरीराची ताकद लागत नाही. जेव्हा आमचा गोरक्षक उभा राहतो आणि जोरात बोलतो ना, तेव्हा कुठेतरी ती गोमाता नसते महाराज. गोमाता नसते, ती आमची घरातली माता असते जी संस्कारामध्ये, त्या गर्भामध्ये आम्हाला धर्म शिकवते. म्हणून इथे सर्वजण ज्या लोकांनी एक परिणाम सोडलाय तो परिणाम मी देतो. सर्वात पहिले शिवशंकरासोबत जर कृष्ण असेल तर आम्ही असं म्हणतो हे विष्णू आणि हरिहर आहेत की धर्माचं काम करतात. या दोघांच्याही मातेला प्रणाम करावा सर्वात पहिले. अहो ती माता होती म्हणूनच तिने कुठेतरी शिकवलं की वसुंधरा भी माता है, गो भी माता है, गावो रक्षती रक्षिता, धर्मो रक्षती रक्षिता, देवो रक्षती रक्षिता, मानवो रक्षती रक्षिता. पेटंट नंबर 641009, पेटंट नंबर 689647 हे 2 पेटंट अनिकेतची. हे विदेशी लोक आपल्याला शिकवतात ना, किसका मूत पी रहे हो, ये गोमूत्र बडी फालतू बात है. तुम्ही अजूनही म्हणले सायन्स एवढं पुढे चाललंय आणि तुम्ही कुठे अजूनही एका जनावराचं मूत प्यायला चालले. हे 2 पेटंट नंबर लिहून घ्यायचे, गुगलमध्ये सर्च करायचे, पाठांतर करून यायची गरज नाही. कारण की धर्म जगतो आम्ही त्याच शिवरायांच्या भूमीमध्ये जगतोय, जन्म घेतोय आणि छत्रपती संभाजी राजांच्यामुळे आम्ही श्वास घेऊ शकतोय. आमचा श्वास प्रश्वास छत्रपती शिवाजी महाराज, छत्रपती संभाजी महाराज आहे. नवे आमचं कर्तृत्व म्हणजे ज्ञानोबा आहे, आमचं ज्ञान म्हणजे तुकोबा आहे. आणि या दोघांनी मिळून आमचा जो धर्म होतो तो शिवबा आहे. ज्ञानोबा, तुकोबा आणि शिवबा हे 2 पेटंट जे आहे ना अनिकेत दादा, हे 2 पेटंट अमेरिकेने गोमूत्रावर स्वतःहून घेतलेले आहेत. माहित आहे? पहिलं पेटंट आहे अँटी फंगल, की ज्याच्यामुळे खास करून कुठल्याही प्रकारचा कितीही विदारक जरी रोग असेल तरी तो गोमूत्राने बसतो. म्हणून युएसनी, युनायटेड स्टेट ऑफ अमेरिकेने 641009 पेटंट नंबर टाकून पहा, त्याच्यासाठी स्वतःच्या नावाने पेटंट करून घेतलं गोमूत्राचं.
आणि दुसरं जे आहे 689694 हे कशासाठी केलंय? त्यांची अशी श्रद्धा आहे त्यांच्या सायन्सची, त्यांच्या विज्ञानाची, की या गोमूत्रामध्ये काही असे कंटेंट आहे की ज्याच्यामुळे कॅन्सरचे सेल मरतात. आणि आमच्या इकडे गोरक्षक याच 2 पेटंटच्या भरोश्यावर माच करणाऱ्या US ला जेव्हा सांगतो की ती गाय याच्याही पलीकडे आम्हाला प्रेम देते, नवे नवे कृष्णाची साथ करते, नवे नवे भागवताच्या प्रथम स्कंदाच्या 36व्या अध्यायामध्ये आम्हाला सांगितलं जातं, जेव्हा ही वसुंधरा सगळ्या राक्षसांपासून कंटाळली होती तेव्हा या वसुंधरेने गायीचं रूप घेऊन विष्णूंकडे आली होती. आमच्यासाठी ही गाय वसुंधरा आहे माता, आमच्यासाठी ही गाय जिवंत आहे माता, आमच्यासाठी ही गाय माता आहे. आणि आम्ही जेव्हा त्या US वाल्यांना सांगतो ना की वो जनवार नाही, ती प्राणी नाही, ती आमची आहे, तेव्हा ते आमच्यावर हसतात. आमचा प्रॉब्लेम हाच झालाय की आमचा गोरक्ष म्हणजे काय? ज्याला काही कामधंदा नाही तो. खरं आहे की नाही? लोक पुष्कळ तुम्हालाही म्हणत असतील ना काही कामधंदा नाही, कशाची नादी लागला. पण मी अजूनही सांगतो बरं का, म्हणजे मला आतापर्यंत माहित नव्हतं, मी नशिबान आहे, माझ्यावर ओंकारेश्वराची कृपा आहे, नाथपंथी आहे, शैव आहे. मला आनंद वाटला की इंस्टाग्रामवर मी पाहिला नाही, फेसबुकवर मी पाहिला नाही, कुठले ऍडिशन म्युझिक जोडलेला स्लो मोशन चाललेला माणूस नाही, पण आयुष्यात मी एक शिवशंकर स्वामी पाहिला ज्याला मी अजूनही वंदन करतो. महाराज आपल्याला आणि कधी कधी आईच आपल्याला म्हणते निदान डास चावण्याला एक तर तुझ्यात महत्व आहे नाही का? आपल्याला साप दिसला तर आपण स्वतःला धन्यवाद देतो की चावला नाही. मान्य? अहो आपल्यावर एखाद्या वेळेस सांड चालून आला तर आपल्याला वाटतं की आज देवाची कृपा झाली, आपल्यावर चालू आला नाही. या शिवशंकराला खरंच नमन करावं की मृत्यू सतत खेळत राहतोय तरी अजूनही मुद्द्यावर कायम आहे. म्हणजे आज सर्वांच्या उपस्थितीमध्ये मी शिवशंकर स्वामींना ऑफर देतो की 2014 नंतर 2024 नंतर आपल्याला चांगलं भविष्य आहे. तुम्ही पण आता नाथ संप्रदायात येऊन जा, पुढले पंतप्रधान आपलेच आहेत. जब जब होए धर्म की हानि, बाड़े असुर धर्म विज्ञानी, तब तब प्रभू देह धरीरा. कशासाठी? प्रभू श्री रामचंद्रांनी रामचरित मानसमध्ये अरण्यकांडामध्ये आम्हाला सांगितलं विप्रधेनु सुरसंत हित लिन्न मनुजा अवतार. आम्हाला हे सुद्धा सांगितलं गेलं की देवांनी जेव्हा अवतार घ्यायचा आहे तेव्हा देवांनी अवतार कशासाठी घेतलाय? राक्षसांना मारण्यासाठी. हो हो, राक्षसांना मारण्यासाठी, पण हो त्याच्यासोबत अजून एक क्लुप्ती जोडली की आम्ही त्या गोच्या रक्षणासाठी सुद्धा अवतार घेतोय. त्यामुळे जेव्हा जेव्हा आम्ही एखाद्या गोरक्षकाला पाहतो, जेव्हा जेव्हा आम्ही त्या तडफडणाऱ्या युवकाला पाहतो, जेव्हा जेव्हा आम्ही त्या युवकाची छाती पाहतो तेव्हा तिथे प्रत्यक्ष रामाचा निवास असतो अशी आमची श्रद्धा आहे. आणि हो धर्मसम्राट करपात्री महाराज एकदा म्हणून गेले होते, जास्त वेळ बोलणार नाही, मला सुद्धा कार्यक्रम आहे आणि निघायचा आहे, टाळ्या वाजवा एवढा बिझी माणूस आणलाय. आणि असं कुठल्याही कार्यक्रमामध्ये शिवशंकर स्वामी 5 मिनिटं लेट यायचं म्हणजे लोक असं पाहतात हे कोण भूत आलेलं आहे. तसं पहिले येऊन बसलं तर कोणी पाहत नाही, म्हणून 7 वाजता आलो तर मी परत चाललो गेलो, म्हटलं आपली बेइज्जती होईल आणि लवकर निघून जायचं म्हणजे साहेबांना केवढं काम आहे. लक्षात घ्या, जेव्हा जेव्हा आम्ही हे सगळं गोरक्षणाचं कार्य करतो, मला अनुभव आहे 1998 मध्ये संपूर्ण भारतामध्ये जेव्हा सर्वात पहिले परमवंदनीय प्रातस्मरणीय कैलासवासी श्यामजी बल्लाळ यांनी नागपूरपाशी देवलापारमध्ये गोविज्ञान अनुसंधान केंद्राची स्थापना केली. ते जगातलं पहिलं संस्थान असं होतं, ती पहिली संस्था अशी होती की ज्याच्यामध्ये आम्ही जगाला दाखवलं की गायीच्या गोमूत्रापासून, शेणापासून, गोमयापासून एकूण 128 प्रकारचे औषधं बनू शकतात. आणि मला अभिमान आहे परमवंदनीय श्यामजी बल्लाळ यांच्या कृपाशीर्वादामुळे, संगतीमुळे मी तिथला व्यवस्थापक होतो. मी हे पण पाहिलंय की नागपूरमध्ये जेव्हा कत्तली व्हायचे तेव्हा आपले गोरक्षक तिथे उभे राहायचे. मी खरंच सांगतो, आपण फार म्हणतो बरं का की आमची छाती मोठी आहे, बहुत बडा जिगर है, इंस्टाग्रामवर येते. मी शिवशंकर महाराजांचा का बरं कौतुक करतोय? कारण की जर समजा आज या माणसाला प्रत्येक ठिकाणी ट्रॅप लावल्या जात असेल, सुपारी दिल्या जात असेल, तर शिवशंकर महाराज खरंच राजकारणी नाही, तुम्ही धर्मकारणी आहात. एक आमदार नाही, बरं लक्ष ठेवा बरं का, उपदेश आहे हा, उपदेश कोपऱ्यातला. खरं तर मी एकटेच सांगतोय त्यांना, आता तुम्ही ऐकता तो तुमचा दोष आहे. आप आमदार मत बनो,
आप खासदार मत बनो, क्योंकि आप ऑलरेडी असरदार हो. आणि मी विनाकारण कौतुक करत नाही बरं का. मला अजून एक नवल वाटलं की एवढं या माणसावर जर ट्रॅप लागतात आणि एवढे जर या माणसाची सुपारी दिली जाते ना, जबरदस्त माणूस असेल हो हा. आणि मी खरं सांगतो, कधी कधी तर माझी अशी श्रद्धा आहे, फार जास्त बोलत नाही, आम्ही मस्का लावणारे माणसं नाही, त्याच्यामुळे आम्ही उशिरा राजकारणात आलेलो आहे. म्हणजे एवढा राग करतात की आदित्यनाथजींच्या बाबतीत असं म्हटलं जातं की त्यांना भीतात लोक. आणि आम्ही आज पाहिलं आहोत, म्हणजे जेव्हा आळंदीला आदित्यनाथजी आले होते तेव्हा महाराज आम्ही पोलीसवाले सुद्धा थरथर कापताना पाहिले बरं का. आणि ते कशापायी असतं माहित आहे का, ते हृदयातल्या रामामध्ये असतं आणि मस्तकातल्या शिवछत्रपतींपायी असतं. त्यामुळे मी शिवशंकर स्वामींना अतिशय धन्यवाद देतो. अनिकेत दादांनी सांगितलं की त्यांनी मदत केली होती, त्यांनी अकर्तृत्वपणा घेतला आणि ते सर्व देवांवर सोपवलं. पण मी एक सांगू, जिथे जिथे कुठेतरी त्याग असेल, जिथे जिथे कुठेतरी मातृत्वाची भक्ती असेल, गोमातेप्रतीची भक्ती असेल, भगवंताचं अधिष्ठान असेल, शिवछत्रपतींची आठवण असेल, संभाजीराजांच्या मार्गावर चालण्याची दीक्षा असेल, तिथे तिथे असे हजारो उत्तम अनिकेत आणि लांडगे उभे होतील. आणि ते आजकाल नवीन स्टेटमेंट चालू आहे की तू बुलाया नहीं लाया गया है. माणसाच्या आयुष्यात एक उद्देश असला पाहिजे. आणि मला तरी असं वाटतं की माझी विनंती आहे माझ्या सर्व तरुण मित्रांना की या माणसावर खूप रील्स बनवा बरं का. टाळ्या वाजवा. या माणसावर खूप रील्स बनवा. या माणसाच्या रील्ससाठी तुम्ही बॅकग्राऊंड म्युझिक टाका. या माणसाचं होईल तेवढं नाव पुढे करा. कारण जर आम्ही अशा माणसाला लोकांपर्यंत जर पोहोचत नाही हो ना, तर अजूनही आम्ही अशाच सभा घेत राहू आणि प्रत्येक वेळेस विनंती करत राहू, प्रार्थना करत राहू, याचना करत राहू की और गोरक्ष और गोभक्त पैदा होय. उन्हें दिखावतो. आता मी एक ऑब्झर्वेशन केलं, एक काका आले तिथे बसलेले आहेत, त्यांच्यासोबत एक लहानसा मुलगा होता. त्यांनी शिवशंकर स्वामी पाशी तो आणला आणि त्याला जय श्रीराम म्हणायला लावलं. शिवशंकर स्वामी, ही तुमची गोमातेची प्रेम आणि कृपा आहे बरं का, की आज एका माणसाला त्याच्या लहान लेकराला संस्कार देण्यासाठी एका साधू संतासारखं तुमच्या जवळ येऊन जय श्रीराम म्हणावं वाटलं. आणि तो ऑब्विसली गोरक्षनाथांचाच प्रसाद आहे. असो, मी आपल्या सर्वांची परवानगी घेतो, आपल्या सर्वांच्या चरणावर नतमस्तक होतो. संपूर्ण भारतामध्ये, संपूर्ण महाराष्ट्रामध्ये, खरं तर संपूर्ण भारतामध्ये राष्ट्र नावाचे दोनच राज्य आहे, माहिती आहे का तुम्हाला? व्हेरी गुड. यांच्यासाठी एकदा टाळ्या होऊ द्या. आणि या महाराष्ट्राचं महाराष्ट्रपण अजूनही काबर टिकलाय माहित आहे? सौराष्ट्राला उपनाव आहे, खरं तर त्याचं नाव गुजरात आहे, पण त्याला अजूनही सौराष्ट्र कोणी म्हणत नाही. जे काही पारंपरिक असतील, जे काही जुने लोक असतील, जे काही जुने व्यापारी असतील, ते कुठेतरी सौराष्ट्र म्हणतात. सौराष्ट्र, कच्छ, रण असं काहीतरी म्हणतात ते. पण अजूनही या महाराष्ट्रामध्ये राष्ट्र नाव काबर टिकलेलं आहे माहित आहे का? कारण की या महाराष्ट्राला पावन स्पर्श आहे ज्ञानोबांचा, या महाराष्ट्राला पावन गुढी आहे तुकोबांची, आणि या महाराष्ट्रामध्ये सोन्याचा नांगर आहे छत्रपती शिवरायांचा. फार जास्त बोलू नये, आपल्याला जायचं आहे कार्यक्रमामध्ये. परत एवढ्यासाठी सांगतोय की मला आणायला लोक आलेले आहेत, परत माझ्यासाठी पण एकदा टाळ्या होऊ द्या. आता हे लोक म्हणतील कुठला जोकर आणला होता. एक लक्षात ठेवा, माणसाचं आम्ही, आणि हो अजून एक शेवटली गोष्ट सांगतो सर्व नवयुवकांना बरं का. म्हणजे माझं आता वय 42 झालेलं आहे, त्यामुळे मी युवक नाही. मोदीजी स्वतःला म्हणतात तो त्यांचा दोष. ते नाही येत नाही इथे, काय प्रॉब्लेम नाही आपल्याला बोलायला. माणूस समोर आला की म्हटलं गडी हुशार आहे, पाठीमाग काही बोललं तरी चालतंय. महाराष्ट्राच्या संस्कृतीमध्ये एक गोष्ट फार कायम आहे की आम्ही ठरवून कार्यक्रम करतो. आम्ही ठरवून कार्यक्रम करतो, आम्ही सांगून ठोकतो. तुम्हाला माहित आहे कसं? अहो, स्वराज्याची स्थापना करायची होती, एकदम कुठलं तरी स्वप्न आलं आणि आम्ही स्वराज्याची मोहीम सुरू केली. नाही 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 महाराज, ठरवून मोजून मुहूर्त काढून सांगून दिलं. रायरेश्वरावर गेले, स्वराज्याची शपथ काढली आणि सांगून दिलं ठोकून मारणार. दुसरी पद्धत महाराज, फक्त गनिमी कावा माहित आहे, बाकीचे कावे आपल्याला माहित नाही आहे. दुसरी पद्धत, आम्ही सजवून मारतो, आम्ही ढोल ताशे बडवून मारतो. महाराज, अफजल खानाला मारायचं होतं, कुठेही टेन्शन नाही, कुठेही काही नाही, अगदी बिलकुल निधडी छाती घेऊन असं म्हणतात बरं का. मी म्हणणार नाही महाराज,
महाराजाची उंची मोजायची अवकात कोणात नाही आणि असा कुठलाही टेप निघाला नाही की ज्यांनी महाराजांची उंची मोजावी. तो जानवर होता. मग सांगताना कसं म्हणावं माहितीये का की अफजल हा जनावर होता आणि महाराज हे प्रत्यक्ष देव होते. याच्यात काय समजायचं ते समजून घ्यायचं. उंची कशाला मोजायची आणि जो उंची मोजेल ना त्याला खरंच 3 फूट कमी करून टाका, काही प्रॉब्लेम नाही. तर आम्ही वाचत गाजत मारतो महाराज, सजवून मारतो आम्ही. असं कुठेही असं बिलकुल लपून छपून बिलकुल नाही. तसं शामियाना उभारलाय, सगळा लवाजमा तयार केलेला आहे आणि मारताना सुद्धा चाकू सुरेनी नाही. अहो ते वाघ नख हातात घातलेले नव्हते, तो पंजा वाघाचा होता आणि ते नख प्रत्यक्ष भवानीचे होते. आणि आम्ही प्रत्यक्ष लक्षात ठेवा बरोबर का, हम दुश्मन को भी इतनी कृपा करते हैं, दुश्मन पर भी इतनी कृपा करते हैं महाराज जी की जब उसका निर्दालन करते. अहो शिवछत्रपतींच्या हातून मृत्यू होणारा माणूस सुद्धा काही कमी असेल का? त्याची पुण्य आहे बघा. मुंडक शिवछत्रपतींच्या पायाखाली आहे, काय पुण्य आहे महाराज. हर बार जन्म लेना बेटा और शिवछत्रपती से ही मरना, त्याला प्रमाण आहे. हा कृष्ण कोपोनी जास्ती मारी तो पावे ब्रह्म साक्षात्कारी. त्यामुळे आम्ही अशा निधड्या छातीचे आणि जन्मता आम्हाला वरदान लाभलेलं आहे बरं का. आम्ही 9 महिन्याचा गर्भ घेऊन जन्माला येणारे नाही बरं का. चुकीचा समज आहे, चुकीचा समज आहे. आम्ही पुष्कळ ठिकाणी यात्रा करायला जातो अनिकेत महाराज. मग ते लोक म्हणतात भगवान श्रीकृष्ण की जय, भगवान श्रीराम की जय. आम्ही अयोध्येच्या मंदिरात सुद्धा पायंडा टाकलेला आहे. जो कोणी महाराष्ट्रीयन जाईल त्याचं प्रथम अस्तित्व आहे शिवछत्रपती शिवाजी महाराज की. हे नारे आम्ही वाजवलेच पाहिजे. अहो याच्यामुळे तर हे गोरक्षक तयार होतात. नवे आम्हाला बोर्नविटा खायची गरज नाही, आम्हाला शेरल्या खायची गरज नाही. मग दूध की शक्ती कोण बळात म्हणजे बोर्नविटा इकडे. अहो आम्ही पहा बरं का, भगवान दत्तात्रयांच्या पाठीमागे सुद्धा गाय आहे, भगवान श्रीकृष्णांच्या संगतीत गाय आहे. नवे महाराज आजही एवढा मोठा महादेव असलेला शिवशंकर याला सुद्धा कान नाही आहे. याला जर काय ऐकवायचं असेल तर पहिले नंदीला सांगावं लागतं. नवे ही हिंदू सनातन संस्कृती आहे महाराज. इथे जनावरांना जनावर नाही माता समजल्या जाते. ते मला माहित आहे माझं भाषण चांगलं आहे त्यामुळे कोणी जसं म्हणणार नाही लवकर बाजूला हो. महाराज योगी होण्याचा फायदा असतो राहतो. पण लक्षात ठेवा शेवटला बोलतो, या महाराष्ट्रामध्ये 2 दैवत आहेत. हे तुम्ही कधी ऐकलेलं नाही किंवा अशी रचना कधी मांडलेली नाही. महाराष्ट्रामध्ये 2 देव आहेत. शब्द थोडे हेवी आहेत बरं का, पण असं शब्द हेवी बोलावे लागतात. म्हणजे म्हणतात काय बोलला महाराज, लय झाक. काय बोलला ते माहित नाही पण लय झाक बोलला. आणि असं मुद्दा म्हणून रोती गंगा जमुना सुरी ब्रह्मपुत्र कावेरी रोती सतत घागरा. अरे बाप रे. आणि हळूच काही शिवशंकर स्वामी कडून 10,000 रुपये घेऊन जाते. खटका यांना चटका यांना, बरोबर आहे की नाही. महाराष्ट्रामध्ये 2 दैवत आहे, एक क्षोत्रिय आणि दुसरं क्षत्रिय. क्षोत्रिय म्हणजे काय, जे कधी शस्त्र चालवत नाही परंतु ज्ञान देतात, ताकद देतात, अंतःकरणाने प्रेम करतात. असं पहिलं दैवत आहे क्षोत्रिय, ते म्हणजे भगवान पांडुरंग परमात्मा. आणि दुसरं दैवत आहे क्षत्रिय, ते म्हणजे येळकोट सदानंदाचा. यांनी मणिमल्लाला मारलं, याच्या हातात खड्ग आहे, शस्त्र आहे महाराज. हे 2 दैवत नेहमी लक्षात ठेवायचे. जब भी गौ माता का स्मरण करो तब पांडुरंग भगवान श्री कृष्ण को याद करो. वही गोपाल था, वही गोरज था, वही गोपाल नंदन था. और जब भी उसके ऊपर कभी गाज आए, जब भी उसके ऊपर संकट आए, जब भी उसकी मृत्यु सामने दिखे, तब उसी खड्ग को उठाओ और मणिमल्ल जैसा उनका वध करो. येळकोट. त्यामुळे आपण दोन्ही वेळेस देवांचे अवतार धरायचे. काही लोक विनाकारणच कृष्णाचा अवतार धरतात, गायींसाठी नाही. असो, सनातन धर्मामध्ये सकाळी उठलं, सकाळच्या वेळेस कुठलं लग्न असलं तर त्याला गोपाल मुहूर्त म्हणतात, बरोबर आहे. आणि संध्याकाळच्या वेळेस लग्न असेल तर त्याला गोरज मुहूर्त म्हणतात, बरोबर आहे. हे सगळं कोण सांगून आलं, ज्याच्या कुठला मुहूर्त नाही भेटला आहे. काय गड आहे.
महाराज सांगा. म्हणजे याचाच अर्थ आमच्या सनातन धर्मामध्ये गायीचं किती महत्व असेल महाराज, आम्ही अजूनही म्हणतो बरं का. आणि परत एकदा सांगतो, आता नवीन थिसिस निघाली, ब्रूस लिप्टन नावाच्या व्यक्तीने स्पष्टपणे क्लिअर कडे सांगून दिलं की जर समजा कोणाला कोलेस्ट्रॉलचा त्रास असेल, अनिकेतजी मी विनाकारण बोलत नाही, मला कुठलाही संघटना चालवत नाही. टाळ्या वाजवा. अहो एअरपोर्टवर गेलो ना ते बाधी निरंजनला आदेश चला, आपली संघटनाची गरज नाही महाराज. त्या आदित्यनाथजीनं एवढे उपकार करून ठेवले महाराज, टर फाटते. हाय आनंद म्हणतो कुठून तरी बुलडोजर. तर आता एक गोष्ट माहीत पडलेली आहे, त्याचं पेटंट आहे, कोणाला लागेल तर ते मी पुरवायचा प्रयत्न करतो. नवे ते माझ्याकडे आहे. आतापर्यंत अमेरिकेने आम्हाला सांगितलं की सी सॉल्ट खायचं बरं का, समुद्री नमक खाणं आहे, त्याच्यात आयोडीन टाकायचं कारण की गलगंडाचा त्रास होता. आता अमेरिका स्वतः जर पाहायला गेलं महाराज तर ते रॉक सॉल्ट खातात. काय खातात? नाव घ्यायचं नाही पण घेतो, पाटी मीठ. बरोबर आहे, खडकाचं मीठ खातो की नाही आपण? पहिले खात होतो. यांनी आम्हाला सांगितलं ते चांगलं नाही आहे. महाराज यांनी आम्हाला रिफाइंड ऑइल दिलं. त्या रिफाइंड ऑइलची एकदा प्रोसिजर पाहाल, त्याच्या एवढं मोठं जहर कुठलं नाहीये. आणि आज अमेरिका स्वतः म्हणते की गाईचं शुद्ध तूप जर कोणी घेत असेल तर ते इन्फ्लॅमेटरी आहे आणि ते कोलेस्ट्रॉलला संपवणार आहे. आणि आमचे येडे हे काय करते, दुकानात जाते आणि म्हणते म्हशीचं दूध द्या. आता म्हशीचं दूध पिल्यानं फायदा एवढाच आहे की तुम्ही रेडे बनाल. आणि चान्सेस जर चांगले राहिले महाराज तर आनंदीला या, तुमच्याच तोंडून वेद बदवतो. असो, आता मला खरंच जायचंय, परत तिसऱ्यांदा टाळ्या होऊ द्या. सर्वांची परवानगी घेतो. याला व्यासपीठ म्हणता येत नाही, परंतु याला रंगमंच पण म्हणता येत नाही, याला कुठलेही स्टेज म्हणता येत नाही. जेव्हा कुठेतरी या धर्मपीठावर आम्हाला सगळ्यांना बसवलं जातं तेव्हा या खुर्च्यांच्या सोबती, या खुर्च्यांच्या मधात एक आधार असतो, त्याला शिवशंकर स्वामी म्हणतात. आणि मला तरी असं वाटतं की आपल्या सगळ्यांच्या जन्माचं काहीतरी कारण असतं, कुठेतरी येण्याचं एक संघटनेचं एक कारण असतं. मला असं वाटतं की तळागाळामध्ये सर्व कार्यकर्त्यांना अर्ध्या रात्री बोलवण्याचं हे जे पुण्य आहे ना, हे या माणसाचं पुण्य का बरं असेल. मला अजूनही नवल वाटतं की दुसऱ्या दिवशी एका व्यक्तीचं लग्न आहे, त्याच्या घरी लग्न आहे, त्याच्या पोराचं लग्न आहे आणि शिवछत्रपतींच्या जवळ येऊन तो म्हणतो आधी लगीन. मला तर वाटतं जो धर्म शिवछत्रपती शिवाजी महाराजांनी जगला, सोचला बरं का, पाळला, त्याग केला, तोच धर्माचा कुठेतरी अंश या शिवशंकरामध्ये सुद्धा आहे. त्यामुळे ओंकारेश्वराच्या साक्षीने